जो घाट घातला जातोय, म्हणजे शक्तिपीठ आहे, महामार्गाची गरज आहे, मराठवाड्याला आणि पश्चिम महाराष्ट्राला ज्या भागातून हा महामार्ग जातोय, असं समृद्धीमुळे त्यांचं म्हणणं, असा एक दावा आहे की राज्यात समृद्धी आलेली आहे, कनेक्टिव्हिटी वाढली, लोकांचं दळणवळण वाढलं, त्यामुळे समृद्धी आली आणि आता हा शक्तिपीठ आहे तर शक्ती मिळणार आहे मराठवाडा आणि विदर्भाला. या महामार्गाची खरंच गरज आहे का आपल्याला? मी तुम्हाला सांगू का, मला खूप मोठा संशय आहे की देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत मी खास करून सांगतो की त्यांनी एक माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे असं सांगितलं आणि समृद्धी महामार्ग थोपवला महाराष्ट्रावर. आज तुम्ही जर त्या समृद्धी महामार्गाचं उद्घाटन झाल्यापासून आजपर्यंतची जर आकडेवारी पाहिली तर त्याचा लाभ किती लोकांनी घेतला हा फार मोठा प्रश्न आहे. आणि त्याच्यामध्ये जे अफेक्टेड फॅमिलीज आहेत त्यांची आज काय अवस्था आहे. तुम्ही रस्ते बनवा, मला वैयक्तिकरित्या वाटतं की ह्या दळणवळणाची साधनं असायलाच पाहिजे, याच्यात काही वाद नाही. परंतु त्याच वेळेस असं तुम्ही विचार करायला पाहिजे की प्रायोरिटी कशाला द्यायची आहेत. म्हणजे तुमच्या राज्यामधल्या अडचणी काय आहेत हे तुम्ही पहिल्यांदा हेरायला पाहिजे आणि मग त्याचं जर सगळं करून भागल्यानंतर तुम्हाला अशी मोठी प्रोजेक्ट हातात घ्यायला पाहिजे. तुम्ही लोकांच्या जमिनी घेतायत, त्यांना बेघर करतायत, त्यांचं परत रिसेटलमेंटचा काही इश्यू आहे त्याच्या बाबतीत कुठं चर्चा होत नाही आणि तुम्ही ॲक्विजिशन करून त्या लोकांना खरं तर म्हणजे विस्थापितच करताय. मग अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामधली प्रगती तुम्हाला नेमकी कशाची हवी? समृद्धी महामार्ग असेल, शक्तिपीठ असेल, शक्तिपीठामधल्या लोकांची आज का बरं लोक विरोध करताय? कारण की फर्टाईल जमिनी चाललेल्या आहेत की ज्या जमिनी वंश परंपरेने पुढं वापरल्या जाऊ शकतील एखाद्या फॅमिलीला, त्या जमिनी तुम्ही काढून घ्यायला लागले. मग तुम्ही दुसरा विचार करायला पाहिजे की अशा ठिकाणी हे प्रोजेक्ट आणायला पाहिजे का? मग याच्यापेक्षा दुसरी प्रायोरिटी काय असू शकते? तुम्हाला लोकांच्याच मध्ये जायचं आहे, काम करायचं आहे, तर तुम्ही पाणी आणा ना. आज अवस्था महाराष्ट्रातली काय, तुम्ही त्याच्यानंतर तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चर APMCच्या माध्यमातून वाढवा, मार्केटिंगच्या माध्यमातून वाढवा, व्यापार वाढवा ॲग्रिकल्चरचा. ते काही नाही करायचं. उलट असे कायदे बनवायचे की गोवंश बंदी हत्या कायदा, म्हणजे गाईचं तर ठीक आहे पण गाईच्या वंशाचा पण हत्या केली तर तो गुन्हा होईल. असा जर कायदा तुम्ही आणणार असाल महाराष्ट्रात तर 100% शेतकऱ्याचं कंबर मोडल्याशिवाय राहणार नाही. आज आमची अवस्था अशी आहे की एक बैल, खराब झालेला बैल सांभाळणं मुलाला सांभाळणे इतकाच खर्चाचं काम झालेलं आहे. मग त्या माणसाला जर तो बैल बळजबरीने सांभाळायचा आहे तर मग त्याच्याकडं तुम्ही फक्त कायदे करून त्याच्यावर बोजे टाकणार का? तुमचं दायित्व नाही आहे का? मग सरकारचं हे पण दायित्व आहे की जर तुम्ही एखाद्या कायद्याने एखादा व्यवसाय थांबवत असाल तर त्याला दुसरा मार्ग, त्याला काहीतरी पर्याय द्यायला पाहिजे. परंतु काही प्रोग्राम नाही. आणि मला वाटतं की हे जाणीवपूर्वक असंवेदनशीलपणा आहे, कारण सरकार हारलेलं आहे. सरकारच्या लक्षात आलं आहे की आपण काहीच करू शकत नाही आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टीकडे अवॉइड, म्हणजे आपण जे म्हणतो ना दुखणं झाल्यावर आपण थोडंसं त्याला टाळायचा प्रयत्न करतो, चला पुढं जाऊयात, तर ती परिस्थितीमध्ये सरकार आहे. पण आता त्यांच्या लक्षात आलं नाही की हा क्रॉनिक आजार झालेला आहे, हा कॅन्सर झालेला आहे आणि हा जर निपटून काढायचा असेल त्याच्यावर सक्षमपणे औषधोपचार केले पाहिजे, तरच हा आता आजार बरा होऊ शकतो. नसता शेतकरी कोलमडल्याशिवाय, संपल्याशिवाय राहणार नाही.